To start, last one topic is that FICE, FOIC. FICE means प्रयोगामधला पार्ट नंबर 3. पार्ट नंबर 1 मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, नंतर पास्ट टेन्स मध्ये सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट हे 3 काळ पाहिले. आज पार्ट नंबर 3 मध्ये फ्युचर टेन्स मधला पहिला प्रकार सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. या साध्या भविष्यकाळामध्ये नियम आपण पाहतो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ए व्ही म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस, पी व्ही म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस विल ऑर शल प्लस व्हर्ब नंबर 1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कर्ता अधिक शल किंवा विल अधिक क्रियापदाचे मूळ रूप अधिक कर्म अशी रचना साधारणपणे साध्या भविष्यकाळाची असते. त्या साध्या भविष्यकाळाचा पॅसिव्ह व्हॉइस करताना सूत्र वापरलं जातं सब्जेक्ट प्लस विल ऑर शल प्लस बी प्लस व्हर्ब नंबर 3. इथं 1 च्या ऐवजी 3. पुढं बाय प्लस एजंट. आता बाय प्लस एजंट म्हणजे कर्म का जे हा एजंट म्हणजे कर्म, परंतु ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हा कर्ता होता, तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्म बदला. आता व्हॉइस करण्याकरता किमान आवश्यकता असते कर्ता क्रियापद कर्म. आणि जर वाक्यात कॉम्प्लिमेंटचा भाग आला तर तो एखाद्या शब्दयोगी अव्ययाने जोडलेला असतो. बरोबर. म्हणून आपल्या पूर्वज्ञानामध्ये वही वाचा बरोबर. या वाक्याला कर्ता कोणता आला इथं आय, सहाय्यकारी क्रियापद कोणता आलं इथं शाल, क्रियापद कोणता आलं मुख्य स्मॅश आणि कर्म कोणता आलं इथं यू. परीक्षेला वाक्य येऊ शकतं आय शल स्मॅश यू चेंज द व्हॉइस. आता नेहमीप्रमाणे ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस. म्हणून सब्जेक्ट घेतला यू ची प्रथम आली पुन्हा यूज. बरोबर. मग आता यू विल बी पाहिजे का यू शॅल बी पाहिजे? यू विल बी वाचन आहे बरोबर. यू विल बी. आता स्मॅशचं व्हर्ब नंबर 3 स्मॅश. यू विल बी स्मॅश्ड SMASHED स्मॅश्ड बाय प्लस एजंट बाय आयचं मी. यू विल बी स्मॅश बाय मी. बरोबर. वाक्य बनलं आय शॅल स्मॅश यू. आन्सर यू विल बी स्मॅश्ड बाय मी. कळलं म्हणलं. एक्झाम्पल नंबर 2. फक्त अगोदर सूत्र पाठवून घ्यायचं. सूत्र वाचा डबल. सब्जेक्ट प्लस विल ऑर शॅल प्लस व्हर्ब नंबर 1 प्लस ऑब्जेक्ट. पुन्हा एकदा सब्जेक्ट प्लस वाचा शॅल प्लस 1 प्लस ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हायचं वाचायचं बरोबर. सब्जेक्ट प्लस विल ऑर शॅल प्लस बी प्लस व्हर्ब नंबर 3 प्लस बाय प्लस एजंट. पुन्हा एकदा सब्जेक्ट प्लस विल ऑर शॅल प्लस बी प्लस व्हर्ब नंबर 3 प्लस बाय प्लस एजंट. पुन्हा एकदा सब्जेक्ट प्लस विल ऑर शॅल प्लस बी प्लस व्हर्ब नंबर 3 प्लस बाय प्लस एजंट. असं वारंवार प्रक्रिया करा. ते बरोबर द्यायला जातं. वाक्यामध्ये पाहिलं कर्ता कोणता झाला यू, सहाय्यकारी क्रियापद विल, व्हर्ब नंबर 1 कन्व्हिन्स आणि कर्म कोणता आलं हर. बरोबर. हर ही झाली सी ची द्वितीय विभक्ती. पण द्वितीय विभक्ती हा काही वाक्याचा कर्ता होऊ शकत नाही, म्हणून हर पासून बनलं इथं सी. मग आता सीच्या पुढे विल घ्यायचं, शल घ्यायचं विल. सी विल. नवीन फॉर्म कोणता आलं इथं बी. पुढे व्हर्ब नंबर 3 कन्व्हिन्स्ड VINCED. सी विल बी कन्व्हिन्स्ड बाय यू. कळलं वाक्य बरोबर. नंबर 3 आय शॅल पे द ड्यूज बाय 7th March. इथं बाय प्लस तुम्हाला एजंट वाटत असला तरी सुद्धा हे वाक्य पॅसिव्हचं नसून हे वाक्य ऍक्टिव्हचं आहे. कशावरून तर कर्ता सहाय्यकारी क्रियापद आणि व्हर्ब नंबर 1 आणि इथं आलं कर्म
म्हणून बाय हे फसवण्याकरता जरी आलं असतं तर हा पॅसिव्ह नसून तो आहे ॲक्टिव्ह आहे. मग इथं बाय प्लस पुढचा भाग पूरक म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेज शब्दयोगी अव्ययाचा पदबंध हा फक्त अर्थ पूर्ण करण्याकरता आलेला आहे. खरं आपल्याला जे लागतं ते कर्ता क्रियापद कर्म. मग आता द ड्यूज पुढं विल नवीन फॉर्म आला बी. आता पेचं तिसरं कोणतं आलं पेड PAID. द ड्यूज विल बी पेड बाय 7th मार्च बाय आईचं अरे आईचं मी बाय मी. उत्तर बनलं द ड्यूज विल बी पेड बाय 7th मार्च बाय मी. यू विल गिव्ह मी ॲन इंडिपेंडंट प्रोजेक्ट. काय कळलं गरजे कर्ता क्रियापद कर्म. कर्ता कोणता झाला यू. सहाय्यकारी क्रियापद विल. वर्ब नंबर 1 यू. कर्म कोणतं आलं मी. आणि वाक्यातला पूरक भाग कोणता आला ॲन इंडिपेंडंट प्रोजेक्ट. हा अधिक माहिती करता बघायचं बरोबर. मग आता मी पासून काय बनलं आय. नंतर आय शल नवीन फॉर्म आहे झाला बी. गिव्हचं वर्ब नंबर 3 गिव्हन GIVEN. आय शल बी गिव्हन काय ॲन इंडिपेंडंट प्रोजेक्ट. पुढं बाय यू YOU बाय यू. आणि शेवटचं वाक्य पहा मिस्टर नायडू विल गिव्ह यू ऑल द डिटेल्स. याला करता कोणता आला मिस्टर नायडू. बोलतो ना सहाय्यकारी क्रियापद कोणतं विल. वर्ब नंबर 1 कोणतं गिव्ह. कर्म कोणतं आलं तर यू. ऑल द डिटेल हा वाक्यातला पूरक भाग बरोबर. मातीचं वाक्य बनलं यू विल पुढं बी गिव्हन. यू विल बी गिव्हन काय ऑल द डिटेल्स. ऑल द डिटेल्स बाय मिस्टर नायडू. आता हे जे आपण वाक्य निवडलं पाहतो हे वाक्य निवडलेले आहे कशामधून जे MPSC आणि UPSC करता दिलेलं निवडलेलं पुस्तक जे आहे ते आहे इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन रिटन बाय राजेंद्र पॉल अँड प्रेमलता सुरी. हे असं पुस्तक आहे बरोबर ना. म्हणजे हा जर तुम्ही आता अभ्यास केला या पुस्तकात जर तुम्ही आता अभ्यास केला तुम्हाला भविष्यामध्ये MPSC UPSC कोणतीही पोस्ट करता जे इंग्रजी ग्रामर येईल तर ते अत्यंत उपयोगी राहील. कळलं बरोबर आहे ना. वाचा वाक्य पहिलं चालतं. Number 2, you will convince her. Answer, she will be convinced by you. चला. Number 3, I shall pay the dues by 7th March. Answer, the dues will be paid by 7th March by me. Number 4, you will give me an independent project. Answer, I shall be given an independent project by you. Number 5, Mr. Naidu will give you all the details. Answer, you will be given all the details by Mr. Naidu. बाय मिस्टर. 4 आणि 5 नंबरचं वाक्य पुन्हा डबल समजून घ्या. यू विल गिव्ह मी ॲन इंडिपेंडंट प्रोजेक्ट बरोबर. आणि मिस्टर नायडू विल गिव्ह यू ऑल द डिटेल्स. या दोनही वाक्यरचनेमध्ये जर आपण पाहिलं तर कर्ता सहाय्यकारी क्रियापद पुन्हा मुख्य क्रियापद हे कर्म आहे बरोबर. ॲन इंडिपेंडंट प्रोजेक्ट हा जरी पूरक भाग असला तर हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि मी हा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. लक्षात द्या बरं. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय
प्रत्यक्ष कर्म. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कर्म. बोलत राहा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग हे वाक्य आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येईल का? एकाच वाक्यात जर प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म आलं तर वाक्य कसं बनवायचं? आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन केलं वाक्य आय शॅल बी गिव्हन अन इंडिपेंडंट प्रोजेक्ट बाय यू असं म्हटलं होतं. बरोबर. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट जर आपण घेतलं तर वाक्य कसं पहा? अँड इंडिपेंडंट INDEPENDENT अँड इंडिपेंडंट प्रोजेक्ट will be given. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं जोडायचं? तर an independent project will be given to me by you. कसं वाक्य म्हणलं बा? An independent project will be given to me by you. मग ज्या वेळेला वाक्यरचनेमध्ये दोन पद्धतीचे दोन प्रकारचे कर्म येतात, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, तर अशा वेळेला जर डायरेक्ट ऑब्जेक्टने वाक्य आपण सुरू केलं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे टू या शब्दाने जोडा. बरोबर. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टने जर वाक्य सुरू केलं तर इनडायरेक्टमध्ये मी, अस, यू, हिम, हर, इट आणि देम असेल तर त्यांची प्रथमा करा, त्याने वाक्य लिहा. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट हे टूने जोडण्याची गरज नाही. नंबर 2चं वाक्य पहा. मिस्टर नायडू विल गिव्ह यू ऑल द डिटेल्स. इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा जो भाग आला यू, आय कसं करता काढला आपण? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म. आणि ऑल द डिटेल्स हा भाग आला प्रत्यक्ष कर्म म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. DO म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म. मग मिस्टर नायडू विल गिव्ह यू. मिस्टर नायडू तुला देतील. काय देतील? ऑल द डिटेल्स. कोणाला देतील ते? तुला. मग तुझ्यावर क्रिया झाली कशाची? ऑल द डिटेल्सची. मग ऑल द डिटेल हे झालं प्रत्यक्ष कर्म, ज्याच्यावर क्रिया झाली ते अप्रत्यक्ष कर्म. मग या वाक्यरचनेमध्ये दोन कर्म आले, एक प्रत्यक्ष कर्म आणि एक अप्रत्यक्ष कर्म. वाक्य आपण पहिले देखील तर तेही वाक्य बरोबर आहेच, परंतु पुन्हा शंका येऊ शकते का हा कॉम्प्लिमेंटचा भाग नसून हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आता इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं आपण वाक्य केलं आहे, तर आता डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन वाक्य करू. ऑल द डिटेल्स, ऑल द डिटेल्स. पुढे काय आलं? शॅल किंवा विल. ऑल द डिटेल्स विल. नवीन फॉर्म कोणता आला? बी. फॉर्म नंबर 3 गिव्हचं गिव्हन. विल बी गिव्हन कोणाला? टू यू. जशी आपण केलं टू मी, तसे द टू यू. ऑल द डिटेल्स विल बी गिव्हन टू यू कोणाकडून? बाय मिस्टर नायडू. बाय मिस्टर नायडू. काय झालं? मग एकाच वाक्यरचनेमध्ये प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म जर आलं आणि प्रत्यक्ष कर्म जर आपण वाक्य सुरू केलं तर अप्रत्यक्ष कर्म हे टूने जोडावं लागतं. अप्रत्यक्ष कर्माने जर वाक्य सुरू केलं तर प्रत्यक्ष कर्म टूने जोडण्याची गरज नाही. आता त्याच्यामध्ये पुन्हा आणखी सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्नार्थ वाक्याचा चेंज द व्हॉइस.
WH टाईपने सुरू होणारा प्रश्नार्थ वाक्याचे पुन्हा चेंज द व्हाईस असे 3 टप्पे आले. पुन्हा नकारात्मक वाक्याचे चेंज द व्हाईस, आज्ञार्थी वाक्याचे चेंज द व्हाईस. मग आजवर कमीत कमी बेसिक लाईन आपली क्लिअर होणं गरजेचं आहे. कळतं बरं का? एक्झाम्पल नंबर 6. We shall publish all these articles in a book form. या वाक्यातला कर्ता कोणता सांगायचा बरोबर? वी. सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलं? शॅल. मुख्य क्रियापद कोणतं आलं? पब्लिश. यातलं कर्म कोणतं आलं? ऑल दीज आर्टिकल्स. यातलं कर्म कॉम्प्लिमेंटचा भाग कोणता आला? इन अ बुक फॉर्म. हे कॉम्प्लिमेंट तुम्हाला कसं ओळखलं सांगायचा? इन या शब्दयोगी अव्ययाच्या नंतर. मग या वाक्याचा व्हाईस करताना सूत्र आपल्याकडे आहे सब्जेक्ट प्लस shall will plus be plus verb number 3 plus by plus agent. बरोबर? मग all these articles will नवीन फॉर्म बी वर्ब नंबर 3 published PUBLISHED all will be published कुठं? in a book form by plus agent by we चं बनलं us. वाक्य बनलं माझा all these articles will be published in a book form by us. शेवटचं वाक्य पहा. करता कळणार? कोणता करता येईल? दे. सहाय्यकारी क्रियापद will. मुख्य क्रियापद ban. कर्म कोणतं आलं? The entry of heavy vehicles. The entry of heavy vehicles. यातलं कॉम्प्लिमेंट कोणतं आलं? On this road. एवढा भाग काढला. Object become subject in passive voice. The entry of heavy vehicles. सहाय्यकारी क्रियापद will. नवीन फॉर्म बी. आता पुढं बॅनचं वर्ब नंबर 3 BANNED. बॅन्ड कुठं? ऑन धिस रोड बाय प्लस एजंट बाय देचं काय तिथं? बाय दे. कळलं वाक्यावरला? उत्तर बनलं द एंट्री ऑफ हेवी व्हेकल्स विल बी बॅन्ड ऑन धिस रोड बाय दे. बरोबर? वाचा आणि वाचा. Number 6. We shall publish all these articles in a book form. Answer. All these articles will be published in a book form by us. Number 7. They will ban the entry of heavy vehicles on this road. Answer. The entry of heavy vehicles will be banned on this road by them. them.